नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली। त्यामध्ये विविध विषयावरती चर्चा करणे तसेच निपाणी वडगाव तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करणे आदी विषय संदर्भ ग्रामसभा आयोजित केली होती। त्यावेळी ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी एका नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की ग्रामसभेची सूचना आम्हाला मिळाली नाही। यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी व सदरील नागरिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली। सदरील गोष्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जनमत न्यूजचे श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधी करत होते। त्याच वेळी अचानक निपाणी वडगाव ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार आणि तंटामुक्ती अध्यक्ष होऊ पाहणारा पाटीलबा राऊत व त्यांचे दोन साथीदार भागचंद नवगिरे यांच्या अंगावर धावून आले व मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू लागले। तसेच सदरील व्हिडिओ डिलीट न केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न असा पडला की जर अशा प्रवृत्तीचे लोक तंटामुक्ती अध्यक्ष झाले तर काय न्याय निवाडा करणार आहे? ते स्वतः अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीने वागत असतील ते सदरील पदाची काय किंमत ठेवणार आहे? तसेच सदरील ग्रामसभेमध्ये अशोक कारखान्याच्या कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। विशेष बाब म्हणजे अशोक कारखान्याचे कर्मचारी कधीही ग्रामसभेसाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत नाही। बहुतेक कारखाना प्रशासनाने गेल्या 7 ते 8 महिन्याचे पगार थकवले असल्याचे त्याबाबत कारखाना प्रशासनाला संबंधित पगार दिल्याशिवाय कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये अशा आशेने आलेले होते। परंतु ग्रामसभा न झाल्याने त्यांचाही हिरमोड झाला। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सोनवणे यांनी 302 सारखा प्रकार परत होऊ नये असा उल्लेख केला। त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला। परंतु 302 म्हणजे काय किंवा 302 कशाशी संबंधित आहे याबाबतचा खुलासा कुणाकडूनही करण्यात आला नाही। यामुळे गावातील नागरिकांमध्ये विविध तर्क वितर्क लावले जात आहेत। तसेच जनमत मराठी न्यूजचे पत्रकार भागचंद नवगिरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पोलीस महासंचालक नाशिक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना कळवण्यात आले आहे। तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सदरील दोषीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर पत्रकार संघटनेच्या वतीने आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे।